हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण शिकणार आहोत कोणता साऊंड? ए आर. ए आर चा साऊंड असतो आर. बऱ्याचदा काय होतं, खास करून जी चौथी पाचवीतली मुलं असतात त्यांना प्रश्न पडतो असा बऱ्याचदा की ए लेटर असताना जेव्हा आपण असं म्हणतो की ॲ साऊंड होतो, मग काही ठिकाणी तो आ होतो, मग तिथे जिथे ॲ साऊंड नसतो अशा शब्दांमध्ये सुद्धा बऱ्याचदा ते तोसा साऊंड करायला जातात, है ना. तर आपण आज समजून घेणार आहोत की ए लेटर आहे पण तरीही त्याच्यासोबत आर लेटर जेव्हा येतं तेव्हा त्याचा साऊंड बदलतो आणि तो होतो आर. ओके, तर त्याचे आपण आता शब्द बघूयात आणि ॲ साऊंडचे शब्द आणि आर साऊंडचे शब्द असे सुद्धा बघणार आहोत, त्याची वाक्य सुद्धा बघणार आहोत. तर पटकन व्हिडिओला सुरू करूयात आणि बघता बघता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तर प्लीज लाईकचं बटन दाबा, सबस्क्राईबचं बटन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर सुद्धा करा आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पटकन सुरू करूयात. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की पहिला शब्द आहे CAR. चा साऊंड असतो क आणि AR चा साऊंड आर. क आर कार. त्याच्याच बाजूला दुसरा शब्द आहे, अगदी सोपा शब्द आहे, CAT. ॲट कॅट. आता इथे ए सोबत आर नाहीये की नाही, त्याच्यामुळे तिथे त्याचा होतो शॉर्ट वॉवेल साऊंड, क ॲट कॅट. पुढचा शब्द आहे STAR. स्टार. स्टार म्हणजे चांदण्या. STAMP. स्टॅम्प. स्टॅम्प. PARK. आर्क. पार्क. आणि PAN. पॅन. DARK. आर्क. डार्क. DAM. डॅम. आता हे शब्द बघून तुम्हाला फरक लक्षात आला की ए आणि आर जिथे आहेत तिथे सगळीकडे आर साऊंड आहे आणि जिथे लेटर ए सोबत दुसरे कोणते लेटर्स आहेत तिथे ए चा साऊंड आहे ॲ. ओके, आता आपण पुढे जाऊयात. एकदा पुन्हा रिपीट करूयात आपण. AR साऊंड आर. AR साऊंड आर. AR साऊंड आर. तुम्ही सुद्धा कोणते असे तुम्हाला कन्फ्युजिंग साऊंड्स वाटत असतील तर त्याची अशी 2-3 वेळा लिहून बोलून प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे ते लवकर डोक्यात बसतात आणि तुम्ही जास्तीत पटकन वाचायला सुरुवात करू शकता. हे शब्द दिलेले आहेत ते आपण वाचूया. CAR. आर. कार. BAR. आर. बार. JAR. आर. जार. FAR. आर. फार. फार म्हणजे दूर, लांब. ARM. आर्म. आता हे बघा, ह्याच्यामध्ये पाचवा हा जो शब्द आहे आर्म म्हणजे हात, तर इकडे AR शब्दाच्या सुरुवातीला आहे पण त्याचा साऊंड आर असाच आहे. ओके, आर्म. ART. आर्ट. TAR. टार. ARC. आर्क. ARCH. आर्च. आणि ARK पुन्हा आर्क. आता इथे छोटीशी एक टास्क देते तुम्हाला की हे ARC आर्क, ARCH आर्च आणि ARK आर्क हे थोडेसे सिमिलर वाटणारे शब्द आहेत, तर त्यांचे अर्थ शोधून काढा. आपण थोडेसे मोठे शब्द घेतले. FARM. आर्म. फार्म म्हणजे शेत. STAR. स्टार. GARDEN. गार्डन. PARK. आर्क. पार्क. DARK. आर्क. डार्क. SHARK. आर्क. शार्क. HARD. हार्ड. SMART. स्मार्ट. सगळेजण स्मार्ट आहेत की नाही, त्याच्यामुळे हे शब्द वाचताना लक्षात नाही राहत, कंटाळा येतो असं म्हणायचं नाही. स्मार्ट मुलं छान अभ्यास करतात, पटपट अभ्यास करतात, न आळस करता, न कंटाळता अभ्यास करतात. ओके. START.
स्टार्ट स्टार्ट. MARKET मार्केट मार्केट. खास करून हे जे असे मोठे शब्द आहेत ना त्याची जुळवाजुळव करताना थोडासा गोंधळ उडतो, कारण ते पूर्ण व्यवस्थितपणे ते साऊंड्स वाचून त्याचं ब्लेंडिंग करून तो मोठा शब्द आपल्याला तयार करावा लागतो. तर अशा मोठ्या शब्दांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता हे आणखीन थोडेसे मोठे शब्द आहेत ते पण बघूयात आपण. CARPET कार कार, पेट पेट कारपेट. CARTOON कार कार्टून कार्टून. HARVEST harvest harvest. PARTNER partner partner. SPARKLE sparkle sparkle. ARGUMENT argument. APARTMENT apartment apartment. आता हे शब्द मी तुम्हाला इथे वाचून दाखवले, तर ते ना तुम्ही थोडंसं पुन्हा पुन्हा बघू शकता, कारण पूर्ण शब्दाचं स्पेलिंग वाचताना तो शब्द कुठे ब्रेक करायचा, साऊंड प्रमाणे वाचताना तो कसा ब्रेक करायचा आणि साऊंडचं ब्लेंडिंग करून तो अख्खा शब्द कसा वाचायचा हे समजण्यासाठी याची मदत होणार. त्याच्यामुळे हे थोडंसं तुम्ही पुन्हा पुन्हा रिफर करू शकता. आता आपण बघूया वाक्य. I like to sit in a car. There is a bright star in the sky. We play in the park every day. The farmer works on the farm. The room is dark. She bought a carpet from the market. The dog can bark loudly. The garden is beautiful. He is a smart boy. I watch cartoon daily. तर हा आपण आज साऊंड शिकलोय. AR साऊंड R. त्याचे आपण खूप सारे शब्द बघितले, वाक्य बघितली आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अजून शब्द शोधून काढू शकता. हे जे शब्द लिहिले आहेत ते लिहून काढू शकता, पुन्हा पुन्हा वाचू शकता आणि हा R साऊंड अगदी डोक्यात पक्का बसेपर्यंत त्याचा पाठलाग सोडू नका आणि शब्द वाक्य सगळं पक्क करा. ओके. पुढच्या वेळेला नवीन लेटर आणि नवीन साऊंडसह पुन्हा भेटूया. बाय बाय.